नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 10 मध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पदवी स्तरावर राज्यशास्त्र विषयाच्या साठी जे विषय 3 वर्षांसाठी अभ्यासाला ठेवलेले आहेत, BA प्रथम, BA द्वितीय आणि BA तृतीय वर्षासाठी जे विषय आपल्याला अभ्यासाला ठेवलेले आहेत त्यातला आपण आज BA SYचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, BA SYला आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे आणि यातल्या काही संकल्पना आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी त्याचं महत्त्व हे विशद केलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामधील शस्त्रास्त्र स्पर्धा ही संकल्पना आपण समजावून पाहण्याचा प्रयत्न, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तिचं असलेलं महत्त्व या ठिकाणी विशद करणार आहोत। आणि त्या दृष्टीने विचार करत असताना आपल्याला असं दिसतं की जागतिक राजकारणाचा विचार करत असताना बघा, म्हणजे प्राचीन काळापासून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा केला जातो, परंतु प्राचीन काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा अतिशय मर्यादित प्रमाणामध्ये केला जात होता। जे आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं विस्तारित स्वरूप तुम्ही आम्ही पाहतो, तितकं विस्तारित स्वरूप प्राचीन काळामध्ये नव्हतं। आधुनिक काळामध्ये आपण प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंध पाहत असताना, राष्ट्रातील संघर्षाची स्थिती पाहत असताना या ठिकाणी 20वें शतक अत्यंत महत्त्वाचं शतक मानलं जातं। या 20व्या शतकाने जागतिक स्तरावर मोठ्या मोठ्या घटना या 20व्या शतकामध्ये घडलेल्या आपल्याला दिसतात। 20व्या शतकामध्ये कुठल्या घटना घडल्यात याचा संदर्भ आपण ज्या वेळेला तपासून पाहतो त्यावेळेला पहिलं महायुद्ध हे 20व्या शतकाचीच देण आहे, दुसरं महायुद्ध हे 20व्या शतकाचीच देण आहे। त्यानंतर शीतयुद्ध जे 1945 ते 1990 पर्यंत चाललं, ती सुद्धा 20व्या शतकाचीच देण आहे। म्हणजे 20वं शतक हे एकूण मानव जातीसाठी, आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत विध्वंसकारी शतक म्हणून त्याचा उल्लेख जर आपण या ठिकाणी केला तर तो चुकीचा ठरणार नाही। पहिलं महायुद्ध 1914 ते 1918च्या दरम्यान झालं, दुसरं महायुद्ध 1939 ते 1945च्या दरम्यान झालं आणि त्यानंतर जागतिक राजकारणामध्ये 1945 ते 1990चा कालखंड हा शीतयुद्धाचा मानला जातो की ज्या माध्यमातून वैचारिक द्वंद्वाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यकाळामध्ये झालेली आपल्याला दिसते। विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः शस्त्रास्त्र स्पर्धेचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला प्रभावीरित्या स्पष्ट करता येऊ शकतो। म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला याच सारख्या अनेक घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण तयार असलं पाहिजे, यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। 1945 नंतर 1945 हे वर्ष मी या ठिकाणी का सांगतोय, कारण याच वर्षी दुसरं महायुद्ध हे संपलं होतं। जागतिक स्तरावर एक फार मोठ्या भीतीचं वातावरण प्रत्येक राष्ट्रामध्ये असलेलं आपल्याला दिसतं 1945 नंतर। का? कारण 1918 ते 14चा संदर्भ पहिल्या महायुद्धाचा, 1939 ते 1945चा संदर्भ हा दुसऱ्या महायुद्धाचा आणि त्यामुळे जग सतत भीतीच्या वातावरणाखाली वावरत होतं। कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकेल आणि त्या दृष्टिकोनातून या भीतीपोटी प्रत्येक राष्ट्र स्वतःला संरक्षित करण्याचा प्रयत्न करू लागलं। प्रत्येक राष्ट्र स्वतःला अधिकात अधिक विकसित, म्हणजे शस्त्रास्त्र दृष्टिकोनातून स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू लागलं। अन्य देशातील राष्ट्रांकडनं सुद्धा शस्त्रास्त्रांची खरेदी करणं आणि आपला शस्त्रसाठा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भर या 1945 नंतर अनेक राष्ट्रांनी हे धोरण स्वीकारलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं। याच्यामध्ये अमेरिकेसारखा देश असेल, याच्यामध्ये रशियासारखा देश असेल, सोव्हिएट रशिया म्हणून त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो। याच्यामध्ये 1945 नंतर आपल्याला फ्रान्ससारखा देश सांगता येऊ शकतो, इंग्लंडसारखा देश सांगता येऊ शकतो। याच्यामध्ये अनेक देश, म्हणजे जागतिक पातळीवरच्या ज्या काही मोठ्या मोठ्या महासत्ता, म्हणजे ज्यांनी विकासाकडे मोठ्या प्रमाणात आगेकूच सुरू केलेली होती, अशा अनेक देशांनी या शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये एक प्रकारची मोठी स्पर्धाच 1945 नंतर सुरू झालेली आपल्याला दिसते। सद्यस्थितीमध्ये 2020 मध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आज घडीला जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा निर्माण झालेला आहे। प्रत्येक देशाकडील शस्त्रसाठा जर एकत्रित केला आणि जगाचा इतका शस्त्रसाठा जमा झालेला आहे की त्या शस्त्रांच्या माध्यमातून हजारो वेळेला पृथ्वीचा नायनाट केला जाऊ शकेल, हजारो वेळेला पृथ्वीचा नायनाट केला जाऊ शकेल, इतक्या मोठ्या प्रमाणात विध्वंसकारी शस्त्र
अणुबॉम्ब साठा हा मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये सद्यस्थितीला अस्तित्वात असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या शस्त्रास्त्र स्पर्धेचा संदर्भ पाहत असताना आपल्याला जागतिक स्तरावर झालेले अनेक करार, कुठला करार कधी झाला, या गोष्टींचं विश्लेषण आपल्याला ठिकाणी करणं क्रमप्राप्त ठरतं. NPT सारखा करार असेल, CTBT सारखा करार असेल, या सगळ्या करारांचा उल्लेख तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणजे शस्त्र नियंत्रणाच्या संदर्भात होत असलेले प्रयत्न, भूतकाळात झालेले प्रयत्न आणि वर्तमान काळामध्ये होत असलेले प्रयत्न, निशस्त्रीकरणासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने घेतलेला पुढाकार, काही देशांनी त्याच्यामध्ये हिरारीने घेतलेला सहभाग, त्याला होत असलेला विरोध, या सगळ्या गोष्टींचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला ही गोष्ट, शस्त्रास्त्र स्पर्धा ही गोष्ट आपल्याला बारकाईने समजावून घेण्या ठिकाणी अत्यंत गरजेची आहे. ती काळाची गरज आहे. म्हणजे एकूण जगाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना, आंतरराष्ट्रीय संदर्भात विचार करत असताना शस्त्रास्त्र स्पर्धेचं महत्त्व जितकं आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे तितकाच त्याचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शस्त्र नियंत्रण प्रक्रियेचा किंवा निशस्त्रीकरणाचा संदर्भ पाहत असताना या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेत प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी स्पर्श करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. त्याच वेळेला आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी तयारी करू शकू, ही गोष्ट मला या ठिकाणी सांगणं आवश्यक वाटतं. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्या आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरमध्येच आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख समस्या हा शेवटचा भाग अभ्यासाला असलेला दिसतो. SRT विद्यापीठाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये BASYला हा भाग एक महत्त्वाचा भाग म्हणून शेवटच्या प्रकरणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांचाच अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे सगळ्याच समस्यांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा नाही. काही मोजक्याच समस्या आपल्याला अभ्यासासाठी दिलेल्या आहेत, परंतु याचा अर्थ असा होत नाही की दिलेल्या समस्या तितकाच अभ्यास करायचा. परंतु पदवी स्तरावर अभ्यास करत असताना किमान इतक्या समस्या, ज्या समस्या तुम्हाला अभ्यासाला दिलेल्या आहेत तितक्या जरी समस्या तुम्ही अभ्यासल्या, काळजीपूर्वक जर अभ्यासल्या, तरी पण बरीच तयारी तुमची या माध्यमातून होऊ शकते. 3 प्रकारच्याच समस्या, तीन प्रकारचेच प्रमुख मुद्दे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आपल्याला अभ्यासाला असलेले दिसतात. त्यातला पहिला मुद्दा तो म्हणजे दहशतवाद, त्याचं स्वरूप, त्याची कार्य आणि त्याची उपाय. दहशतवादाचं स्वरूप, कारणे आणि उपाय या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी आहे. दुसरा जो घटक आपल्याला दिसतो, दुसरी समस्या किंवा घटक म्हणून त्याचा विचार या ठिकाणी करता येऊ शकतो, तो म्हणजे मानवी हक्क. या मानवी हक्काचं स्वरूप आणि ती एक समस्या होऊ पाहत आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठल्या उपाययोजना जागतिक स्तरावर केल्या जात आहेत त्याच्या संदर्भातली विचार आणि वादविवाद आणि त्या संदर्भातला जो काही संवाद आहे त्या माध्यमातून सुद्धा या घटकावर आपल्याला चर्चा करणं, अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरा घटक जो आपल्याला अभ्यासाला आहे तो म्हणजे स्त्रीवाद. स्त्रीवादाच्या संदर्भात स्त्रीवादाचं स्वरूप आणि स्त्रीवादासमोरील आव्हाने या गोष्टीचा अभ्याससुद्धा आपल्याला या घटकाच्या अंतर्गत करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या ज्या 3 घटकांचा अभ्यास करायचा आहे याचा अर्थ असा नाही की आंतरराष्ट्रीय राजकारणापुढे या 3च समस्या आहेत, असं नाही आहे. याच्याशिवाय अनेक प्रकारच्या समस्या आहेत, पण अभ्यासाला केवळ 3 समस्या असल्यामुळे याचाच अभ्यास पदवी स्तरावर आपल्याला करणं अपेक्षित आहे. आणि पदवी स्तराच्या अभ्यासक्रमाच्या नंतर आपल्याला अन्य समस्यांवर सुद्धा फोकस या ठिकाणी लक्ष केंद्रित करून तो अभ्याससुद्धा या ठिकाणी पूर्ण करणं क्रमप्राप्त आहे. दहशतवादासारखी समस्या आज बघतोय आपण की प्रामुख्याने 21व्या शतकाच्या प्रारंभापासून 21व्या शतकाच्या आधी म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या प्रारंभापासून संपूर्ण जग या दहशतवादाने आज पीडित झालेला आहे. फार मोठ्या प्रमाणात ही समस्या केवळ राष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर प्रत्येक राष्ट्रापुढं एक समस्या, आंतरराष्ट्रीय स्वरूपाची समस्या म्हणून दहशतवादाने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आपण बघतो 2001ला अमेरिकेच्या जी महासत्ता म्हणून 1945 नंतर जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून उदयाला आलेलं राष्ट्र अमेरिका, या अमेरिकेवर सुद्धा आपण बघतो आंतरराष्ट्रीय स्तरावर ओसामा बिन लादेनसारखा दहशतवादी, म्हणजे जो काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दहशतवादी मानला जातो त्या संदर्भातलं विश्लेषण मला वाटते आपण अनेक वर्तमानपत्रातून अनेक गोष्टींच्या माध्यमातून त्या गोष्टी पाहिल्यात, वाचल्यात, त्याचं वाचनही केलं असेल. त्या संदर्भात हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे 2001ला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो प्रचंड मोठा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये हजारो शेकडो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, ही गोष्ट जगाच्या इतिहासामध्ये
कायमस्वरूपी लक्षात राहील अशी ही गोष्ट होती. म्हणजे जागतिक दहशतवादाचा संदर्भ पाहत असताना हा घटक या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त ठरतं. त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर 2001 सालीच भारताच्या संसदेवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, जरी त्या हल्ल्याला अपयश आलं असलं तरी संपूर्ण संसदेवर तो हल्ला होता, ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी पाहिली. आणि म्हणून तो सुद्धा हल्ला हे जगाच्या इतिहासामध्ये भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे लक्षात ठेवला जाईल. तो सुद्धा आपल्या अभ्यासाचा एक भाग आहे. म्हणजे कुठल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद हा प्रभावीरित्या फोफावतो आहे हे सांगण्यासाठी हे उदाहरणं आपल्याला घेणे या ठिकाणी आवश्यक आहेत. हे इसवी सन आणि हे दिनांक आपल्या लक्षात राहणं आवश्यक आहे. म्हणजे परीक्षेला तुम्हाला या संदर्भात प्रश्न विचारले जातात. पॅरिसला झालेला हल्ला असेल, मुंबईमध्ये 2008ला झालेला हल्ला असेल, म्हणजे असे अनेक संदर्भ स्पष्ट करता येऊ शकतात की ज्या माध्यमातून दहशतवाद हा विषय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपला तयार होऊ शकेल. या दृष्टिकोनातून हा विचार केला जाऊ शकतो. सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय कोरोनासारख्या स्थितीमध्ये या अनेक लोकांची अशी मतांतरं आहेत. आता ही खरी आहेत खोटी आहेत ही गोष्ट आपण सध्या बाजूला ठेवूया, परंतु कोरोनासारखा जो रोग आहे तो एक जैविक हल्ल्याचा प्रकार असल्याचं बोलल्या जातं. या संदर्भातले अजून वास्तविकता पुढे आलेली नसली तरी तो संदर्भ जो काही बोलल्या जातो तो एक प्रकारे दहशतवादाचाच एक प्रकार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो की त्या अनुषंगाने सुद्धा संपूर्ण जग आज हैराण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे दहशतवादाचा संदर्भ हा सर्व समावेशक दृष्टिकोनातून लक्षात घेणे या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दहशतवादाचा अभ्यास करत असताना कुठल्या देशात कुठल्या संघटनेने कुठल्या दिवशी कोणता हल्ला केला होता या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे ठराविक एक टॉपिक असं नाही आहे. अनेक संदर्भ, अनेक गोष्टी, अनेक मुद्दे, अनेक विश्लेषणाच्या बाबी या ठिकाणी लक्षात घेऊन ही तयारी आपल्याला करावी लागणार आहे. आणि त्या अनेक घटकांमधील हे एक घटक असलेले आपल्याला दिसतात. त्या अनुषंगाने हा अभ्यास या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे. या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला मानवी हक्क, ह्युमन राईट्स ही संकल्पना जी जागतिक स्तरावर सुद्धा अभ्यासली जाते आणि लोकशाहीवादी राष्ट्रांमध्ये राष्ट्रांतर्गत सुद्धा या मानवी हक्कांना अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन मोठ्या प्रमाणावर आज जागतिक पातळीवर होत असताना आपल्याला दिसतं. मग ते उल्लंघन का होतं, त्याच्यावर राष्ट्रीय पातळीवर काय कारवाई केली जाते, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय कारवाई केली जाते, याच्यामध्ये मानव अधिकार आयोग याची भूमिका काय, राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेला मानव अधिकार आयोग त्याची स्थापना केव्हा झाली, आंतरराष्ट्रीय पातळीचा तोच संदर्भ केव्हा प्रस्थापित झाला, या गोष्टी आणि याचा सगळा संदर्भ पाहत असताना यातले बारकावे टिपणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना या बारकाव्यावर जितकं तुम्ही लक्ष केंद्रित करसाल तितक्या त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अवगत होतील, आत्मसात होतील. या पूर्वीच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही वस्तुनिष्ठ प्रश्नाची वरपांगी तयारी करू नका, वरवर तयारी करू नका. सैद्धांतिक दृष्टिकोनातून ती संकल्पना चांगल्या प्रकारे समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआपच तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न हे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील असे वस्तुनिष्ठ प्रश्न तुमचे तयार होत जातील आणि तीच तयारी या ठिकाणी करून घेणं अपेक्षित आहे. आपण काय करतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणलं की फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न वाचायचे आणि परीक्षेला जायचं. तिथं आपण वस्तुनिष्ठ पूर्व परीक्षेमध्ये आपण पास होतो, पण ज्या वेळेला आपली त्या ठिकाणी थेरीची एक्झाम असते, पुढची एक्झाम म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा आहे 2-3 टप्प्यांमधून या ठिकाणी पुढे जात असते, हे आपण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु पूर्व परीक्षेमध्ये पास होऊन चालत नाही, तर आपल्याला थेरीच्या परीक्षेमध्येही उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. आणि प्रत्यक्ष मुलाखतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आपलं केवळ वस्तुनिष्ठ ज्ञान असेल तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला पुरेशा होत नाहीत. त्यासाठी तुमची सैद्धांतिक जडणघडण ही खूप चांगली झालेली असलीच पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धा परीक्षेचा सामना करू शकता. आणि म्हणून केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर न देता आपल्याला या ठिकाणी आपले जे काही सैद्धांतिक संदर्भ आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने समजावून तुम्ही पाहिलेच पाहिजे. पदवी स्तरावर असलेले सगळे विषय तुम्ही जर प्रामाणिकपणे सैद्धांतिक पातळीवर जर त्याचा खोलात जाऊन अभ्यास जर केला तर खरोखर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही एक प्रभावीरित्या
तयारी करीत आहात असा समज करून घ्यायला हरकत नाही. तेव्हाच हा समज करून घ्या की ज्या वेळेला तुम्ही सैद्धांतिक विश्लेषणाच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करता त्याच वेळेला ही गोष्ट आपल्याला चांगली समजू शकते आणि परीक्षेला आपण खूप चांगल्या पद्धतीने सामोरी जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 10 मध्ये आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या भागामध्ये एका नवीन टॉपिकसह राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा 11 मध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि सर्वांचे धन्यवाद.